अन्न, वस्त्र आणि निवारा आणि अमेरिकेतल्या या 2 गोष्टी, ज्या भारतात बसून सुद्धा अगदी गावातल्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळेजण वापरतात. ही रंगबिरंगी दिसणारी बिल्डिंग हे एक हेडक्वार्टर्स आहे एका खूप मोठ्या कंपनीचं आणि त्याचं नाव आहे Facebook. इन्फिनिटी लूपसारखं जरी सिम्बॉल दिसत असेल, तरी आता त्याचं नाव चेंज झालेलं आहे आणि त्याचं नाव आहे मेटा. त्याच्या अंडर आपण बऱ्याच गोष्टी यूज करतो, जसं की WhatsApp, Insta, Facebook जे तुमच्याही हातात आहे आणि माझ्याही हातात आहे. म्हणून तुम्ही हा रील पण बघू शकताय, बरोबर? आणि आता ह्यांचं जे साईन आहे ना, ते एक टुरिस्ट अट्रॅक्शन झालेलं आहे. तिथे सगळेजण फोटोज पण छान काढतात. आतमध्ये फक्त एम्प्लॉईजला परमिशन असते, पण बाहेरचा एरिया तुम्ही कोणीही जाऊन एक्सप्लोअर करू शकता, असं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या सर्च इंजिनची आपण Facebookच्याही आधी ओळख बघितलेली होती आणि ती आपण वापरायलाच चालू केलेली अगदी लहान एजपासनं. ती म्हणजे हे सुंदर कॅफे, हे सुंदर असं स्टोअर असलेली जागा म्हणजे Google. सिलिकॉन व्हॅलीमधल्या माउंटन व्ह्यू सिटीत Googleचा खूप मोठा कॅम्पस आहे. इथेच एक सुंदर त्यांचं स्टोअर आहे जिथे मोबाईल, त्यांचे वॉचेस आणि त्यांचे खूप सारे आर्ट पीससुद्धा तिथे सेलिंगला असतात. त्याचबरोबर तिथे त्यांचा एक असा एरिया आहे की जिथे खूप सारे इव्हेंट होत असतात आणि लहान मुलांसाठी सुद्धा एंटरटेनमेंट असते. कॅफेमध्ये डिलिशियस फूड सर्व्ह केलं जातं आणि काही ओल्ड टेक्नॉलॉजी अजूनही तिथे ठेवल्या असतात एंटरटेनमेंटसाठी. मोर दॅन 20 इयर्स ज्या टेक्नॉलॉजीचा आपण यूज करतोय, अशा ऑफिसेसच्या कॅम्पसमध्ये जाणं कमाल वाइब्स असतात तिथल्या. खरंच भारी. अशाच इंटरेस्टिंग कंटेंटसाठी प्लीज लाईक, शेअर अँड फॉलो माय पेज. थँक यू.